वर्धापन दिनाच्या या सोहळ्यात पुढे जाताना मी आपल्या GBAचे संस्थापक डॉक्टर श्री नितीन डी कुलकर्णी म्हणजेच आपले ND सर यांना त्यांचं मनोगत व्यक्त करण्याची विनंती करते. सर, तुमचं मनोगत 2 शब्द सगळ्यांसाठी. हॅलो. सन्माननीय व्यासपीठ आणि माझ्या व्यावसायिक बंधू भगिनींनो, सर्वप्रथम तुम्हाला 5व्या वर्धापन दिनाच्या हार्दिक शुभेच्छा देतो. तुमच्या व्यवसायात दुपटीने 5 पटीने वाढ हो. मनोगत व्यक्त करताना विषय दिला आहे मला की मागे वळून बघताना 5 वर्षाचा इतिहास, आठवणी, हितचिंतकांची नामोल्लेख करायचं म्हणलं तर 15-20 मिनटं दिलेली आहेत मला, ते काही पुरणार नाही आहेत. 4 ओळी म्हणजे किंचित कवी आहे, तुम्ही ओळखता, 4 ओळी म्हणतो वाटल्यास. त्या 4 ओळीत आपण 5 वर्षाचा आढावा घेतल्यासारखं करून टाकूया. हम चलते रहे, हम चलते रहे, लोग मिलते गए. हम चलते रहे, लोग मिलते गए. साथ साथ चलते चलते कारवां बनते गए. हम चलते रहे, लोग मिलते गए. साथ साथ चलते कारवां बनते गए. किसी ने हाथ दिया, किसी ने हाथ दिया, किसी ने साथ छोड़ा. किसी ने हाथ दिया, किसी ने साथ छोड़ा. हम दोनों के ही शुक्रगुजार है. किसी ने साथ दिया, किसी ने हाथ दिया, किसी ने साथ दिया. हम दोनों के ही शुक्रगुजार है, क्योंकि किसी के दिल में या किसी के दिमाग में हम घर बसाते चले आए. आता याच्यावरून तुम्हाला अंदाज आलेला आहे की 5 वर्षात कोणी कोणी हात दिलेत, मला साथ दिली, साथ सोडली. आम्ही दोघांचाही शुक्रगुजार आहे, काही प्रश्न नाही आपला. 5 वर्षाचा आढावा घेऊन झालेला आहे. आपण थेट 5 वर्षापूर्वी जाऊ. आत्ता सरांनी मला इथं खाली प्रश्न विचारला भुवया उंच करून, त्याचं उत्तर आता भाषणात देतो मी. मे महिना होता 2020. मे महिना 2020. असंख्य लोकांच्या नोकऱ्या गेलेल्या होत्या, अनेक व्यवसाय ठप्प झालेले होते, लोकांना अन्नाची भ्रांत व्हायला लागली होती. संपूर्ण जगाला करोनाने विळखा घातला होता. ब्रेकडाऊन लॉकडाऊनचा काळ चालू होता. लोक घरातनं बाहेर पडायला घाबरत होती. दुसऱ्या दिवशी आपण जिवंत असू का नाही, दिस इज द प्रॅक्टिकल बोलतोय मी, ही प्रत्येकाच्या मनात त्यावेळेला भीती होती. ज्यांनी हे भोगलेलं आहे त्यांना निश्चित हे गोष्ट आठवेल. तेव्हा मी आणि माझी सुविद्य पत्नी छोट्या व्यावसायिकांना कसं बूस्टअप करता येईल याचं प्लॅनिंग करत होतो. ज्यांच्याकडे सस्टेन पॉवर होती ते तरले, ज्यांच्याकडे नव्हती त्यांचं काय. तेवढ्याकरता कुठला अजेंडा करायचा, संकल्पना कुठली निवडायची, उपक्रम कसे निवडायचे, रोडमॅप कसा तयार करायचा, पंचवार्षिक योजना कशी करायची, हे कंटिन्यू आमची चर्चा चालायची. उद्योग नसायचा ना, घरामध्ये बसायचं, घर तर सोडायचं नाही आहे. त्या मे महिन्यामध्ये थोडंसं लॉकडाऊनमध्ये ना 2 तासाचा त्यांनी शिथिल केला. त्या 2 तासामध्ये काही मोजक्या सहकाऱ्यांसकट मी नाही का चर्चा करायला की मी असं असं करतोय, तुमचं काय मत आहे. ते म्हणले सर तुम्ही खूप छान करताय, आमचं सहकार्य आहे त्या गोष्टीला. परत घरी यायचं, त्यांनी काहीतरी सजेशन सांगायचं, मग परत घरी यायचं आणि ती अशी इफ अँड बट्स परत चालू झालं. मी करोनाचा काळ सांगतोय ना, भीतीपोटी आपण फक्त बातम्या लावून ठेवायचो त्यावेळेला, तो काळ सांगतोय मी. की काहीतरी केलं पाहिजे, ग्राउंड लेवलला केलं पाहिजे. असं करता करता मे महिना संपत आला गेला. फायनल मीटिंग झाली. सक्रिय जे कोण सहकारी माझे मोजके जवळचे वाटले मला त्यांच्याबरोबर.
त्यांची चर्चा केली आणि घरी येऊन आमचं फायनल अजेंडा तयार झाला. पंचवार्षिक योजना आखली गेली. जे आत्ता उपक्रम बघतायत ते 5 वर्षापूर्वी आम्ही तयार केलेले आहेत. त्यात व्हॅल्युएडेशन खूप झालेली आहे आता. म्हणजे आता सांगितलं पौर्णिमाने की जी-मार्ट म्हणा, यूट्यूब चॅनल म्हणा, या सगळ्या गोष्टी नंतर झाल्यात. आपकी फरमाईश पण तेव्हा नव्हती. ती पण 2022ला झालेली आहे. बेसिक गोष्टी तेव्हा सगळ्या तयार केल्या होत्या मी आणि त्या आम्ही इम्प्लिमेंटेशन करायला सुरुवात केली. ती फायनल मीटिंग जी होती, मोजके 4 सहकारी त्यावेळेला होते. त्यातले एक सर्वश्री मंदार कुलकर्णी इथं हजर आहेत. माझ्या शब्दाला मान देऊन ते इथं आलेले आहेत. त्याच मीटिंगला, हे सांगण्याचा पर्पज खूप वेगळा आहे, त्याच मीटिंगला आणखी एक व्यक्ती होता ज्यांनी आजपर्यंत साथ सोडलेली नाहीये. सलग 5 वर्ष कार्यकारिणीमध्ये तो आहे. आपल्याकडे पद्धत अशी असते की 2022ला तुम्ही जर टॉप 10 मध्ये असाल, आयकॉन म्हणजे काही लोक प्रत्यक्ष कार्य करतात, काही अप्रत्यक्ष कार्य करतात, काही पैसा देतात आणि काही वेळ देतात. हे चौघं मिळून चारही प्रकारे जो पॉईंट्स कमवतो याच्यामध्ये ते टॉप 10 काढले जातात. त्याचा जो विनर आहे तो 2024चा लोकेश देवपूरकर पहिल्या मीटिंगपासून आजपर्यंत साथ देतो आहे. सगळ्या वळणांवर, अप अँड डाऊन्सवर त्यांनी साथ दिलेली आहे. अशा तऱ्हेने आता आपण 4 जून 2020ला मी ओपन आउट करून टाकलं की आपण अशीच एक व्यावसायिक संघटना करतो आहोत, जे इच्छुक असेल त्यांनी यावं. फॉर्म तर बरेच आले गेले ना, का म्हणजे सॉरी मेसेजेस, फोन चालू झाले गेले. म्हणजे काही काळ असं झालं की पहिले 8 दिवस तर मला सुधारायला तयार नव्हते. एवढे फोन कॉल्स आणि मेसेजेस आले. प्रत्येकाला उत्तर द्यायची, फॉर्म तयार केला, तो फॉर्म पाठवायचा, फॉर्म भरून घ्यायचा. एक सेकंड फक्त, पुढे या, पुढे या. माझ्या शब्दाला मान देऊन ती जी मीटिंग म्हणलं, त्या मीटिंगचे आणखी एक मेंबर माझ्या शब्दाला मान देऊन इथं आले, अरुणजी कुलकर्णी. हे सगळं चालू जेव्हा होतं ना, तेव्हा विचार करा की पहिला फॉर्म जो येतो तो आयुष्यभर लक्षात राहतो. आणि का येऊ नये, नाही का, म्हणजे सांगत नाही मी आता पहिलं प्रेम पहिलं रे का समथिंग. पण पहिलं फॉर्म जो आला, त्यांनी सुद्धा आजपर्यंत मला साथ देत आहेत. ते आज अखेर, ठीक आहे कार्यकारिणीत नसतील पण आज अखेर साथ देत आहेत. आज पण त्यांनी सॉरी म्हणले की मी येऊ शकलेलो नाही. मी हे काही सरप्राईज ठेवलेलं आहे, कोणाला काही माहीत नाही. मी काय बोलणार आहे हेही माहीत नाही. सगळ्यांचे अध्यात्म म्हणलं की तुम्हाला घरची पूजा म्हणलं की त्यांची आठवण येते. प्रमोदजी जोशी हे आपले पहिले मेंबर आहेत फॉर्म ॲक्सेप्ट केलेले. मी 5 वर्षापूर्वीचं सगळं बोलतोय आत्ता, कारण हा आढावाच आहे. मधल्या आठवणी काही सांगत नाही, चांगल्या वाईट मी. पण जे कार्य करतायत त्यांचा मला सन्मान करण्याचा निश्चितच भाग आहे. त्यांच्यामुळे जिबे उभं आहे. त्याच पाठोपाठ पहिली व्यक्ती आली गेली फॉर्म भरून, ती जोशी सर होते. कुठलीही संघटना चालू करताना ना, आपण असं म्हणतो ना की बाळ पाळण्यातनं चालायला लागत तोपर्यंत त्याला खूप सांभाळावं लागतं. नंतर वेगळ्या प्रकारे सांभाळावं लागतं, पण नाही का चालायला लागतं, 2 पावलं टाकतं तोपर्यंत खूप सांभाळावं लागतं. पहिलं वर्ष खूप महत्त्वाचं. त्यातल्यात पहिले 6 महिने, त्यातल्या पहिले 3 महिने जे असतात त्या तुमच्या संघटनेकडे लोक कुठल्या अँगलनी बघतायत, लोकांपोहात काय काय होत आहेत, काय काय ते निगेटिव्ह पॉझिटिव्ह पॉईंट्स काढतायत, तुमच्याबद्दल चांगलं वाईट बोलतायत, तुम्ही काय कार्य करताय ह्याच्याशी खूप मतलब असतो. त्यावेळेला जी पहिल्या 3 महिन्यातली जी व्यक्ती आली, पहिली व्यक्ती आलेली सांगतोय, आणि जी आज ताग्यात सलग 5 वर्ष कमिटीमध्ये आहे. कमिटीचा अर्थ बघा सांगितलेला आहे मी, आयकॉनची टॉप 10 लिस्ट ती आजही कार्यकारिणीत आहे. सौ यशस्वी कुलकर्णी. त्यावेळेला आलेले मेंबर्स खूपच होते. म्हणजे मी उल्लेख मुद्दामून करीन. स्मिता सोनी आज बहुतेक आलेले नाही आहेत. स्नेहा फुलांब्रीकर आलेले आहेत, त्याच काळातल्या त्या अर्चना महाजन मी सेपरेट जरा बोलणार आहे. टॉप 10 पैकी 11 आणि 12 नंबर कायम अर्चना महाजनचा आहे. म्हणजे कामात कार्यात कुठंच कमी नाही आहे, पण ते 10 मध्ये येण्याकरता हे येऊ देत नाहीत तिला. 11-12 नंबरला कंटिन्यू राहिलेली आहे ती, त्याच पहिल्या 3 महिन्यातली आहे. असाच एकदा फोन आला होता
मी आता थोडं साईडला उभं राहतो. येतोय ना आवाज? त्या पहिल्या 3 महिन्यातली गोष्ट, तर रादर जून महिन्यातली गोष्ट बोलतोय मी, की सर मी तुमचे कर्वेनगरच्या रोटरी प्रेसिडेंटची मेव्हणी बोलतीये आणि मला GBAमध्ये यायचं आहे. आधी रेफरन्स दिला, नाही का, लाचलुचपत गाजर दाखवलं मला, की तुमच्याच प्रेसिडेंटची मेव्हणी आहे मी आणि मला तुमच्याकडे यायचं आहे. म्हणलं काय करता तुम्ही? ते म्हणले पातळ पोह्यात चिवडा करते. म्हटलं मिस्टर काय करतात? मी सगळे विचारपूस केल्याशिवाय कधीच आत घेत नाही. मिस्टर काय करतात? ते म्हणे आमची फॅक्टरी आहे, पण लॉकडाऊनमुळे सध्या नाही का ठप्प अवस्थेत आहे. म्हणलं हरकत नाही बाई, एकट्या पातळ पोह्या चिवड्या जीवावर तर तू नाही कुटुंब करू शकत. मी बोललो नाही, हे मनातले विचार माझ्या. पण आता रेफरन्सच एवढा दिलता नाही का रोटरी प्रेसिडेंटची मेव्हणी म्हटल्यानंतर, मग ती जेव्हा परत भेटली मला, हे सांगण्याचा उद्देश वेगळा आहे ना, तुम्ही पण तुमचा स्पार्क दाखवा, मी तो बाहेर काढतो, स्टेजवर आणतो बरोबर. आणि ती जेव्हा समोर भेटली, तिचं लाघवी बोलणं सगळं ऐकून तिला एकदम मी विचारलं, की तू अँकरिंग करशील का? ती म्हणे नाही हो छेव सर, मी कधीच अँकरिंग केलेलं नाही आहे. मी घरगुती कार्यक्रमात कुठेतरी थोडंसं बोलते, ह्याच्या उपर मी कधीही अँकरिंग केलं नाही. म्हटलं शब्द मी काय वापरलाय मॅडम तुम्हाला? तुम्ही अँकरिंग करू शकाल का नाही? तुम्ही कराल का? ते म्हणले आवडेल मला, पण मी कधीच केलेलं नाही स्टेजवर. ते म्हणलं माझ्याकडे लागलं. पौर्णिमा कुलकर्णी नुसतं अँकरिंग म्हणून तिला वर बोलवत नाहीये. लक्षात ठेवा, सलग 5 वर्ष कार्यकारिणीमध्ये तुम्ही आहात. कार्यकर्ता, इतरांकरता, डोनर लिस्ट, बाकीची कार्य, आपण वर यावं. तिला जमलं का नाही अँकरिंग तुम्ही नंतर मार्क द्याल काय असेल ते. मी आपलं सांगायचं काम केलं तिला. तर पातळ पोह्या चिवडा विसरून पण गेली ती आता. नंतर लॉकडाऊन पिरियड संपला, मग फॅक्टरी पण चांगली चालू झालेली आहे. तिचे मिस्टर पण आलेले आहेत, त्यांच्याबद्दल पण टाळ्या, कारण त्यांनी पूर्ण सुटका दिली की लढ तू, असे आवडतात मला. मागं बसून टाळ्या वाजवायच्या, लेडीज पुढं असेल पत्नी आणि टाळ्या वाजवायला. पहिले 3 महिन्याचं बोलतोय मी सगळं जे काय चाललंय ते अजून, की सभासद त्यावेळेला खूप आलेले आहेत. मी फक्त कार्यकारिणीतल्यांना वर घेतोय, की जे सलग 5 वर्ष इथं कार्य करतायत आणि तुम्ही सगळे ते ओळखताय त्यांना. असाच एक फोन आला, परत रेफरन्स. हे रेफरन्सच काय कळत नाही, की जेणेकरून मला GBAत यायचंय. हा रेफरन्स. मला म्हणली ते अमके अमकेचे बहीण बोलतेय मी आणि मला GBAत यायचंय. म्हणलं तुम्ही काय करता? ती म्हणली मी बॅगची होलसेलर आहे, मी रिसेलिंगला देते. म्हणलं बॅगवाले तर भरपूर आहेत ना, असतात ना सगळे. आता मी खरं कायम उदाहरण देतो बरं का सेशनमध्ये, की लक्ष्मी रोडला शेजारी शेजारी कापडा दुकानं असतात नाही का, ज्वेलरीची शॉप्स असतात, सगळ्यांची व्यवस्था चालू असतात. परंतु काय असतं की सर किती जण आहेत एक्झिबिशनला, मला स्टॉल घ्यायचा आहे, पण मसाल्याचे किती लोक आहेत? 2 असतील तर नाही मी येणार. अरे का? खेळा ना कॉम्पिटिशन, इट्स अ फेअर कॉम्पिटिशन. आणि तिला म्हटलं बॅगवाले भरपूर आहेत माझ्याकडे. ते म्हटले बॅग करता मला यायचंच नाही, माझ्याकडे व्यवसाय भरपूर आहे, माझ्याकडे 135 रिसेलर्स आहेत. तुमचे उपक्रम वाचले, मला ते खूप आवडले, मला कार्य करण्याकरता यायचं आहे आणि त्यातल्या त्या एक्झिबिशनमध्ये मला खूप काही नॉलेज आहे, तर मला घ्या. म्हटलं घेतो बाई तुला, पण लक्षात ठेव तुझं कार्य इथं बोलणार आहे. तू माझ्या मित्राची बहीण आहेस म्हणून तुला कुठल्याही प्रकारचा सॉफ्टवेअर देणार नाही आहे. तीच गोष्ट पौर्णिमाला पण सांगितली होती, तीच गोष्ट सौ अनुजा कुलकर्णींना पण सांगितली. नो पार्सलिटी. मग अशी बहुतेक अँकरिंग करताना तिने सांगितलं की GBA म्हणजे ट्रान्सपरन्सी. पॉईंट्स पण सगळ्यांसमोर असतात. मला 2 महिने वेळ झाला नाही म्हणून खरं तर मी ती अपडेट केली नाही लिस्ट आपली आयकॉनची. अदरवाईज मार्चपर्यंत बहुतेक अपडेट झालेली आहे. धन्यवाद. असाच एक मेसेज आला, त्रोटक मेसेज आला, मला GBAमध्ये यायचं आहे, तुमची काय प्रोसेस आहे? म्हणलं आपण काय करता? मेसेजवर आपण काय करता? ती म्हटली मी मसाले करते आणि माझे मसाले खूप फेमस आहेत. परत तेच वाक्य माझं, की मसालेवाले भरपूर आहेत ग्रुपमध्ये, तुमचं काही वेगळी स्पेशलिटी वगैरे काय आहे का? तर ते म्हणले की हो माझे लाडू खूप चांगले होतात असं लोक म्हणतात. आणि म्हणलं वा मस्त आहे नाही का. जून जुलैचा काळ चालू आहे, दिवाळी फराळ उपक्रम जवळ आलेला आहे, ह्या मॅडमला घ्यायला हरकत नाही.
मग असंच मंथली मीटिंगमध्ये समोरासमोर आलो, एकदम क्लिक झालं बघितल्यानंतर, आणि डायरेक्ट प्रश्न केला, तुम्ही GBAची ब्रँड अँबॅसेडर व्हाल का मॅडम? त्या म्हणल्या की मी काय असं कधी फोटो वगैरे माझा दिलेला नाही आहे कधी कोणाला, मला मिस्टरांना विचारावं लागेल. म्हटलं तुम्ही नका विचारू, मी विचारतो. नंबर घेतला, मिस्टरांशी बोललो, मिस्टरांनी होकार दिला. त्यांच्या मिस्टरांना पण मी इथे इन्व्हाइट केलं होतं आज खास, कारण त्यामध्ये त्यांनी पण, त्या व्यक्तीने पण खूप काही मेहनत घेतली त्याच्यामध्ये. स्वतः फोटो काढलेत मला पाहिजे तसे, मी परत रिपीट करायला सांगायचो, परत जाऊन तर फोटो काढलेत. आणि सगळं म्हणून नंतर एंडला मला सांगितलं की मला जवळपास 10,000-1,000ला नाही का चुना लागला, बुक्का लागला. मी खोटं खोटं फोटोशॉप करायला घेऊन गेलतो तुमच्याकरता, चांगला भाग घेऊ त्यातनं. ते जे डिव्होशन आहे त्या कुटुंबाचं, हे मला खूप आवडतं. म्हणून आपण GBAला फॅमिली शब्द वापरतो. मी कायम इन्व्हाइट करताना सपत्नीक इन्व्हाइट करतो. त्या व्यक्तीचं ब्रँड अँबॅसेडर होण्यामध्ये त्यांच्या मिस्टरांचं पण खूप मोठं सहकार्य आहे. ते इथं नव्हते, ते सुट्टीला यायचे तर मॉलमध्ये घेऊन जायचे की सरांनी सांगितलं आपला असा फोटो पाहिजे, असा फोटो पाहिजे. विचार करा, पत्नी म्हणजे पती साथ असेल तर पत्नी खरंच पुढे जाते. सगळ्यांनाच माहिती आहे चेहरा, सौ प्रिया कुलकर्णी ब्रँड अँबॅसेडर सलग 5 वर्ष. कुठलं एक्झिबिशन असो, दिवाळीचं फ्लायर असो, तो चेहरा आहेच. त्याच्या मिस्टरांचं पण मध्यंतरी मला फोन आला की सर आता चेहरा चेंज करू, मी परत आलो की फोटो वेगळे काढतो. म्हटलं हरकत नाही, अजून यायचेत फोटो मला. पण सलग 5 वर्ष, पहिल्या 3 महिन्यातली लोक मी तुम्हाला सांगतोय, जे सलग 5 वर्ष कार्यकारिणीत आहेत. मी मगाशीच सांगितलं, काही कार्य अप्रत्यक्ष असतात. ते डोनर लिस्टमध्ये कितवा नंबर ह्या विचार नाही करायचा, अप्रत्यक्ष कार्य आहे. तुमच्या एक्झिबिशनचे जेव्हा तुम्ही फ्लायर देता, मार्केटला टाकता, तेव्हा फोटो टाकता ना तिचा, ते कार्य अप्रत्यक्ष आहे. मग प्रत्यक्ष करणारे पण आहेत ना, मग त्यांचं काम डावलून नाही चालणार, ते कार्य पण खूप महत्त्वाचं आहे. मग त्यानंतर मेंबर्स असे येत राहिले गेले. त्यानंतर एक व्यक्ती डायरेक्ट मेसेज नाही, ते नाही का खूप नंतर मग काय पूजा मॅडमचं नाव झालं गेलं, त्या पूजा मॅडमकडनं रेफरन्स आला गेला की त्या व्यक्ती खूप चांगल्या आहेत, त्यांना घेतलं पाहिजे. म्हणून ठीक आहे, फॉर्म देतो, पाठवून भरून आला सगळं. त्या आल्या, झपाटल्यासारख्या आल्या आणि कार्य करत बसल्या. तुम्ही नाव ओळखलं असेल बहुतेक. फक्त कार्य, मला काम सांगा. मग माझी एक एक जबाबदारी त्यांच्यावर टाकायला सुरुवात करून टाकली मी. डोनर लिस्टमध्ये पण आहेत, कार्य पण करतायत GBAच्या. आल्या आल्या 2023च्या आयकॉनची विनर होत्या. हवा लागू दिली नाही, 2024ला परत आयकॉन आहेत. ट्रॉफी 1 नंबर, टॉप 10 म्हणत नाही मी, 1 नंबरच्या. नाव सांगायचं जरूर नाही, स्मिता कांडे. आज आपला अख्खा वेलकम ग्रुप जो दुसरा आहे, त्या स्मरणिकेच्या ग्रोथ विशेषांकाच्या वेळेला मी काही आणखी गोष्टी सांगेन. आहे आता गाडी पुढे चालत राहिली, एक 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 मेंबर्स आतमध्ये येत राहिले, पण प्रत्येकाचे काही ना काहीतरी नाही का, आपण काय गुण म्हणा, नाही का, स्पार्क म्हणा, बघूनच आलेले असतात. खूप दिवस ऑब्झर्व करत होतो मी की ह्या माणसाचं डिझाईनला विजन आहे ना, सगळं लय टॉप आहे, एक्सलंट आहे. म्हणजे मी सांगितलं समजा की मला असं पाहिजे आहे, समजा तर तो माणूस म्हणजे 100% सांगितलं असेल मी, तर तो माणूस 110% करून माझ्यापाशी येतं फ्लायर. मला एक्सलंट म्हणल्याशिवाय काही पर्यायच पडत नाही. त्यांच्या व्यवसायाबद्दल आपण नंतर बोलू, बोलायची गरज नाही पडणार. त्यांची एक कलाकृती तुमच्या हातामध्ये थोड्या वेळाने पडणार आहे, ती कलाकृतीच बोलेल त्यांच्याविषयी. पण कार्य हा माझ्या दृष्टीने खूप महत्त्वाचा प्रकार असतो. आपण म्हणतो ना, ज्योतसे ज्योत ज्याला ते चालू. मी जे करतो इतरांकरता, तर तुम्ही इतरांकरता करा ना. त्या कार्यात जो माणूस पुढं असतो, तो माझ्या दृष्टीने खूप महत्त्वाचा, त्या टॉप 10 करता कार्य. आणि आले 2021-22ला काहीतरी आले असतील, की 2023ला आयकॉनची ट्रॉफी घेतली त्या माणसाने. कार्याबद्दल बोलतोय मी. त्यांचं जे काही कलाकृती आहे, डिझाईन मास्टर, हे तुम्हाला थोड्या वेळाने कळेलच. श्री राजेश कातोडे. कंसातलं वाक्य हे मुद्दाम ओळख करून देतोय नाही का, उद्या रिटायरमेंट जर मी घेतलीच गेली समजा इन केस, तर हे आहेत तुमचं पुढं न्यायला. अख्ख्या
परत एकदा अर्चना महाजनचं नाव, तिलाच खरं ट्रॉफी द्यायला पाहिजे, बाकी काय नाही. त्या अर्चना महाजनने मला एकदा फोन केला की अशी अशी माझी रिलेटिव्ह जवळची आहे, खूप गरजू आहे आणि तिला बूस्टअप करायचं आहे. तर म्हटलं ठीक आहे, काय व्यवसाय करता मग तो? मग नाही नाही, व्यवसाय अजून करत नाही म्हटले. म्हटलं कशात तरी स्पेशालिटी तर असेल. ते म्हणले केक करते म्हणे काहीतरी चांगला, पण तिला काहीतरी बघा बूस्टअप करा. म्हटलं ओके ठीक आहे, नंबर दे. बोललो, छान बोलली ती व्यक्ती माझ्याशी. ठीक आहे म्हटलं, ॲड्रेस कुठला आहे? तळेगाव. आता इथून तळेगावला जाऊन मी ते मार्गदर्शन करायचं अवघड गेलं. तरी हरकत नाही म्हटलं, माझे इथं कामं चालू असतात, सिव्हिल म्हणा इलेक्ट्रॉनिक्स म्हणा, तर ते सिव्हिलचं काम तिथलं होतं म्हणून आम्ही एक 4-5 लोक आम्ही मुद्दामून तिच्या घरी तळेगावला गेलो. तिला भेटलो. तिला सांगितलं की नुसतं केकवर रोज रोज तर वाढदिवस नाही म्हणू शकत, आणि जर तुम्हाला कुटुंब चालवायचं असेल तर नुसतं केकवर नाही उपयोगाचं, तुम्हाला काहीतरी सपोर्टिंग करावं लागेल. बरं तळेगाव अति छोटंसं नाही का, काय त्यात प्रॉस्पेक्ट होणार आहे? म्हटलं माझं ऐकणार का? ते म्हणले हो सर ऐकणार. तू पुण्यात ये म्हटलं, कुठेही ये पुण्यात, मी सगळं तुझं ॲडजस्टमेंट करतो. शब्द ऐकला. विदिन 2 मंथ्स ती व्यक्ती पुण्यात आली राहायला. केटरिंग चालू केलं. प्रत्येक उपक्रमात भाग, आय थिंक सो प्रत्येक उपक्रमात भाग नुसतं नाही तर विजेती किंवा उपविजेती. नुकतंच अख्ख्या जगभर व्हायरल झालेला एक फोटो आहे. 83 फोटो, 83 जिन्नस केले होते. प्रशांतजी, आपल्या नुमूच्या ग्रुपवर पण आला होता फोटो. बरं बॅडमिंटन स्पर्धेमध्ये पण विजेती. म्हणजे असं काही नाही की ती केटरिंगमध्येच आहे, कलाकृतीमध्ये आहे, आर्टिस्ट म्हणून पण आहे, आणि बॅडमिंटन स्पर्धा पण जिंकली. पूर्वाश्रमीची पूर्वा फडणीस, आत्ताची सौ चैताली शिवूरकर. ती खास एका दिवसाकरता चाळीसगाववरून आलेली आहे. आता लग्न होऊन ती चाळीसगावला गेलेली आहे, पण एक दिवसाकरता इथं आली. आता वाढत चाललंय, एक 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 मेंबर्स मला मिळत गेले. काही लोक मग सांगितलं प्रत्यक्ष कार्य करतात, काही अप्रत्यक्ष करतात. तुमच्या व्यवसायानुरूप काही काही लोकांना जमतच नाही मीटिंग अटेंड करायला, पण सल्ले, सजेशन्स, बॅक ऑफ माइंडला, सर ह्याच्याऐवजी असं केलं तर, अरे वा मस्तच. मी पण एक माणूसच आहे, मी काहीतरी योजना आखतो, त्यात तुमचे सजेशन्स मला खूप स्वागत करतोच, नेहमीच करतो. हे पडद्यामागचे माझे सजेशन मला देणं किंवा सल्ले देण्याचं काम, त्यालाही मी पॉईंट्स म्हणजे आपण डायरेक्ट पॉईंट्स नाही, पण त्याला पण महत्त्व आहे. तुम्ही आज मला पण देताय सल्ले. खूपशा मिटिंगला ॲबसेंट राहिली गेली ती व्यक्ती, पण मागणं व्हॉट्सॲपला म्हणा, फोन करून म्हणा की सर मला भेटायचं आहे, काही काही वेळेला तर त्यांनी समक्ष भेटून मला सल्ले दिलेत. तुम्ही फार मोठे तुम्ही ओळखत नाही, कारण मी आधीच सांगितलं की त्यांच्या इंटरनॅशनल क्लास चालतो, त्यामुळे त्यांना सोडता येत नाही, वेळा पण वेगवेगळ्या असतात. श्रेयस देशपांडे, हळूच एक फोन आला, सर मला GBAमध्ये यायचं आहे. म्हणजे मग असं त्रोटक होतं ना, GBAमध्ये यायचं आहे, तुमची प्रोसेस काय आहे? तुम्ही ओळखता ते त्रोटकच, तेवढंच ते एकच वाक्य बोलणार ती फक्त. हे म्हणजे असं, मला GBAमध्ये यायचं आहे, तुमची काय प्रोसेस असती? म्हटलं हो मॅडम, तुम्ही करता काय? नाही म्हणे माझं ते ऑनलाईनचं काय दागिन्यांचं वगैरे काहीतरी समथिंग असतं म्हणे, प्रदर्शनात पण मी भाग घेत असते. म्हटलं की GBAमध्ये तुम्हाला वेगळं काय वाटतं? कारण मी दुसऱ्या संघटनेकरता त्यांचं कार्य बघत होतो. सोशल मीडिया आहे, ओपन टू ऑल आहे, सगळ्यांना सगळ्या गोष्टी माहिती होतात. तर म्हटलं तुम्हाला तिकडचं सोडून इकडे यायचं आहे GBAमध्ये, तर वेगळेपणा काय? नाही म्हटलं तुमचे उपक्रमच मला आवडले, आणि तुम्ही जे करताय सगळं लोकांकरता, मला GBAमध्ये यायचं आहे कार्य करण्याकरता. या, आमचं काहीच म्हणणं नाही आहे, नाही का. ह्याच्या आधी एक वाक्य बरं का, ते सांगितलं मिसेसनी मला बोलू नका म्हणून. हे झालं, आमची इंटरॅक्शन चालू होती फोनवरनं. शेवटचं वाक्य काय असेल, म्हणजे आत्तापर्यंत मी पूर्वी पण म्हणलं की मला दमात घेणारी फक्त माझी मुलगीच आहे, तसं नाही. सर GBAमध्ये मला घ्यायचंय का नाही तुम्हाला, या भाषेत. म्हटलं या बाई, छान गाते ती सौ सुप्रिया देशपांडे. काल खरं ते सांगितलं. तरी माझी मिसेस म्हटली असं काही सांगू नका,
चांगलं सांगू ना, काय हरकत आहे काय? मला त्याचं काही वाईट वाटत नाही. मी एकदम डाऊन टू अर्थ माणूस आहे. दमात घेतलं तर मला आवडतंच. घ्यायचं का नाही असं म्हणजे मला ते फोनवरनं चेहरा दिसला असा. मला घेणार आहेत की नाही तुम्ही JBAमध्ये? मग ते पुढचे होते आमची आपकी फरमाईश होती नाही का, की जेणेकरून गायक अँकर्स पाहिजे होते. मग आपण सगळ्यांचे टेस्ट घेणार. टेस्ट म्हणजे काय, मी काय गाडा पंडित वगैरे नाही आहे. गातो आपलं जनरलमध्ये बाथरूम सिंगर. तर मग ती पोस्ट टाकली मेन ग्रुपला, की या ज्यांना कोणी इच्छा आहे अँकरिंग करायची आणि ज्यांना कोणाला गायिका व्हायचं या. आता ही आधीपासूनच आली होती त्यामुळे ही येणार होतीच. आणखी कोणी असेल तर सांगा ना, इच्छा आपण सगळ्यांच्या सुप्त गुणांना द्यायचं ना, आपल्याला वाव द्यायचा आहे. झालं, आले सगळे मस्तपैकी. दुपारी 4 वाजता जमले, 6 वाजत आले. आता चहा आला, सामोसा आला. अगदी लास्ट आता चहा प्यायला मी जाणार आहे समजा, तेव्हा एक व्यक्ती मॅडम माझ्याकडे आल्या. सर 4 वेळी म्हणू का मी? म्हणलं मॅडम 2 तास झाले नाही का, तुम्ही काय बोलले नाहीत काय नाही, आता संपत आला, पण ठीक आहे म्हणा, कुठलं म्हणणार आहे गाणं? असे भुवया उंच होईल असं झालं त्याने गाणं म्हणलं. मी असं नाही का, सी मला एकदम फ्रँकली सांगतो, म्हणजे ते अतिशय दुर्लक्षित त्या व्यक्तीकडे करून टाकलं मी. ते कराओके ट्रॅक लावला, म्हणलं ही काय गाणे म्हणणार ते नाही का, बोलायचं नाही, कोणाचा अपमान नाही करायचा, काय गाणं म्हणणार ते. आणि मी सरळ चहाच्या अड्ड्याकडे म्हणण्यापेक्षा टेबलाकडे निघून गेलो चहाचा कप उचलण्याकरता. आणि तिथं उचलताना मला मागणं ताण ऐकू आली. मेरा कुछ सामान पडा है तुम्हारे पास ची अलीकडची ताण ऐकू आली. तिने सगळी जबाब जिंकली, पण तिला वर बोलवण्यापूर्वी ती गायिका म्हणून बोलवत नाहीये. त्या दिवसापासून त्या वर्षापासून सलग टॉप 10 मध्ये आहे कार्य. मी सांगण्यामागचा उद्देश की तुम्ही पुढच्या वर्षी इथे येऊ शकता, कार्य करायचे इतरांकरता. सो अर्पिता कुलकर्णी. प्रत्येक आपकी फरमाईशच्या प्रोग्रामला ना, एक तर मला येत नसतात गाणी गाता, त्यांना भरपूर चांगली येतात. याने हिला माझ्याच बरोबरच गाणं म्हणायचं असतं, डुएट. ती जिंकती, मी हारतो, नेमकं असं होतं ते प्रत्येक वेळेला. आता आणखी गाडी पुढं 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 सरकत चाललेली आहे. परत एकदा फोन, अमित सहस्त्रबुद्धे बहुतेक अजून आलेले नाही आहेत. अमित सहस्त्रबुद्धे पण पहिले 6 महिन्यातले आहेत. माझ्या बहिणीला यायचे म्हणले. म्हणलं हरकत नाही, आता नॉर्मल नाही का, म्हणजे काय तरी मी त्याला सांगितलं की आमच्याकडे ऑलरेडी बिस्किटवाली आहे, बघून विचारून घे बहिणीला बाबा. परत 2 बिस्किटवाले म्हटले, मी आधी सांगितलं नाही मला बिस्किटवाली, ती लांब आहे पण बावधनला का बाणेरला, ही सिटीमध्ये. म्हटलं ठीक आहे, हरकत नाही, बोलून घेऊ. आल्या दिवसापासून 6 बाउंड्री कार्य, सलग 3 वर्ष कार्यकारी मंडळात. ते काय सांभाळतात आत्ता सध्या जीमार्ट जे काय आहे ते मी सेपरेट नंतर बोलणार आहे. आत्ता आपल्याला त्यात वेळ घालवायचं नाही आहे. फक्त हे जे कोण सक्रिय आहेत तुमच्यातले त्यांना फक्त पुढं मी आणलेलं आहे. गौरी आठवले. कार्य बोललं पाहिजे. आता नीट ऐकायचं बरं का, एक फोन आलेला. इनोसंटची एक नाही का झलक म्हणून सांगतोय. निष्पाप इनोशन भोळेबाबडं कसं असतं. हॅलो सर, मी अमुक बोलते, मी कोथरूडच्या भागात राहते आणि माझं नाही वनाच्या जवळ अगदी जवळ राहते आणि मग माझा केटरिंगचा बिझनेस आहे आणि मला JBAमध्ये यायचं आहे. तुमच्यापाशी 2 मिनटं आहेत बोलायला? म्हणलं मॅडम ह्याच्यापेक्षा आणखी काय बोलायचं आहे का तुम्हाला? नाही हेच बोलायचं होतं, आहे का 2 मिनटं? पण झालं की बोलून. मी जे प्रश्न प्रत्येकाला विचारतो की तुम्ही कुठल्या एरियात राहता, तुम्ही काय व्यवसाय करता, हे सगळं सांगून झालं एका दमात. म्हणजे कदाचित त्या व्यक्तीला ज्याच्याकडनं रेफरन्स मिळाला असेल, ND सरांना फोन करताना सावध बघा, ते काही पण प्रश्न विचारतील त्यापेक्षा उत्तर आधी देऊन टाकली, चुकायलाच नको. त्या व्यक्तीला पुढे बोलवणार आहे, पण मी ती भोळेबाबड्यापणे बोलली म्हणून नाही. ह्याच्यापैकी एक जर ऑब्जेक्शन आलं तुमच्याकडनं मला की हे कार्य करत नाहीत, मी वाटेल ते हरीन. सो प्रीती कानेरे.
संपत आले का? अजून कोण उरले का? कार्य करणार की चुकून माझ्याकडनं नाव राहिलं असं काही आहे का? आहे का? मला माहिती आहे ना मला. हां. आता तोच प्रोग्राम परत आपकी फरमाईशचा. सगळा प्रोग्राम संपला, समोसे खाऊन झाले, चहा पिऊन झाला लोकांचा, कौतुक झालं अर्पिताचं, अहो काय काय गाणं म्हणते समथिंग. आणि मग एक व्यक्ती माझ्याकडे आली, नाही का, असं आता ॲक्शन पॅकडं नाही दाखवत, सर मला अँकरिंग करायचं आहे. संपूर्ण प्रोग्राम संपला होता. म्हटलं मॅडम नाही का झाला प्रोग्राम, म्हणलं बरं ठीक आहे तू अँकरिंग बोला काहीतरी. सर काहीतरी काय म्हणजे काय बोलायचं? म्हटलं GBA विषयी बोला, आजच्या मीटिंगविषयी बोला. मग ते सी आता तुम्ही जेव्हा नवीन येता, तुम्ही आता आज पहिला दिवस तुमचा आहे समजा, तर थोडासा नर्वसनेस असतोच ना. आय कॅन इमॅजिन काहीतरी बोलली त्यावेळेला. म्हटलं ठीक आहे हरकत नाही, तिला आपण घेऊ, काळजी करू नका. म्हटलं तू पण अँकरिंग नाहीतरी सी मी नेहमी सांगतो की तुमच्या मनामध्ये ना इगो येता कामा नये. इगो आला की तुम्ही गेलात. डायरेक्ट सांगितलेलं आहे पौर्णिमाला सुद्धा, तुझ्याकडे इगो येईल तेव्हापासून त्या दिवसानंतर तुला स्टेज मिळणार नाही. तू जोपर्यंत डाऊन टू अर्थ असशील तोपर्यंत स्टेज तुला मिळेल, त्यानंतर नाही मिळणार. आता उरलेला हाफ आहे ना, तीच अँकर जी एंडला आली होती 2 तासानंतर, तीच करणार आहे सोनल दातीर. आता एकच व्यक्ती उरलाय बहुतेक, समोर दिसत नाही कुठं काय. मला पण ठीक, मी अनाऊन्समेंट तर करतो. नोव्हेंबर एंडला 2024 किंवा नाही समथिंग, मला एक्झॅक्टली लक्षात नाही आहे, पण एक 30-35 दिवस बाकी होते 2024चे, तेव्हा ती व्यक्तीने एंट्री केली. आणि त्या 30-35 दिवसाचं जर आपण ॲव्हरेज काढलं पॉईंट्सचं आणि गुणिले 12 केले, तर कदाचित स्मिता केंडना टप द्यायला चालली होती ती. पण रूलमध्ये अडकली की आपल्याकडे किमान 90 डेज लागतात. 90 डेज तुम्ही असाल तर तुम्ही त्या नाही का आयकॉनच्या रेसमध्ये भाग घेऊ शकता. आता शेवटच्या बॉलला एक 6 मारून नुसताच एक 6 मारली नाही का, पण आधी जर सेंचुरी ज्यांनी केलेली असेल ती झाकळून चालणार नाही ना, शेवटच्या बॉलवर 6 मारली तर. पण ती कार्य जी करते त्यानंतर आलेली, तिला आपण बक्षीस देणार आहोत, ट्रॉफी देणार आहोत, इमर्जिंग एक सभासद म्हणून. तुमचं ऑब्जेक्शन आलं तर अवश्य सांगा मला. सविता मोटे. त्या नुसत्या गायिका म्हणून नाही आलेल्यावर स्टेजवर उभ्या आहेत, त्या नुसत्या अँकर म्हणून आलेल्या नाही आहेत, नुसत्या बिझनेसमन म्हणून आलेल्या नाही आहेत, तर त्या काही ना काहीतरी कार्य करतायत तुमच्याकरता. GBA करता म्हणजे तुमच्याकरता कार्य करतायत, म्हणून त्या इथं आहेत. तर मागे वळून बघताना हा जो काही विषय दिला होता मला, ते गेल्या 5 वर्षातनं जी काही मला सापडलेली हिरमाणकं आहेत ना, ती ही आहेत. एकदा बघून घ्या. झालं. अजून एक हिरा आहे, स्टेजवरच आहे नाही. एक सुखवस्तू कुटुंबातला, अगदी त्याला बिझनेसची काही जरूर नाही आहे, संकल्पना आवडली, कार्य नाही काम करायला आवडलं, बरोबरीने कार्य करतो तो. म्हणजे काम द्या, बकासूर कसा असतो ना, नुसतं बसवत नाही, मला काम द्या, नुसतं नाही बसणार मी इथं खुर्चीत बसणार नाही, मला काही काम सांगा. मी आधीच सांगितलंय त्याला बिझनेस मिळण्याची जरूर नाही, गरज नाही, सुखवस्तू कुटुंबातला आहे. तुम्ही सगळे ओळखता, गणेश दिघे. आत्ताही बघा आल्या तिथं वर बसलेला आहे, स्पीकर सांभाळायचं काम तो करतोय. मोठा कॉन्ट्रॅक्टर आहे, मोठा शेतकरी आहे, बारामतीचा आहे. ओळखून घ्या काय असेल ते. तर आता हे माझी हिरमाणकं कंप्लीट झाली. ओके, आता थोडंसं स्मरणिकेविषयी मला बोलायचं आहे, ह्यांना इथंच उभं करून, कारण ह्याच्यावरून ते मला बोलायचं आहे. स्मरणिका तुम्ही बघालात, मी अजिबात कौतुक करत नाही, मला दृष्ट लावायची नाही, माझी दृष्ट लागेल. मी खरं सांगायचं, स्मरणिका अजूनपर्यंत चाललेली नाही, बघितलेली नाही, माझी दृष्ट लागू नये. मला जो काही फीडबॅक आला,
घरनं, त्यानुसार मी सांगितलं की एक्सलंट झाली वगैरे वगैरे. मी अजून चाललेलं नाही आहे. आपण ठेवला आहे ग्रोथ विशेषांक. जास्त नाही, आधी 15 मिनटं संपत आली तर माझी बहुतेक 13 मिनटं झाली, 2 मिनटं बाकी असतील. ग्रोथ विशेषांक हा आपण ठेवलेला आहे. ग्रोथचा मतलब मी एका सेशनमध्ये सांगितला होता की ग्रोथचा मतलब असा आहे की तुमच्याकडे ओहळ आहे बिझनेसचा, मग नदी, समुद्र, महासमुद्र, हे तुम्ही जर केली गेली तुमच्या बिझनेसची तर त्याला ग्रोथ म्हणतात. पण त्याला एक अट आहे, तुमची सेकंड लाईन पाहिजे. तुमच्याकडे जर सेकंड लाईन असेल तर ती ग्रोथ झाली. सी, सक्सेस इज अ वन टाईम अचिव्हमेंट. तुम्ही एखादी स्पर्धा जिंकली, एखादी ऑर्डर, क्रुशल ऑर्डर आहे जी तुम्हाला पाहिजेच आहे आणि ती मिळत नाही, तुम्ही तेवढ्याकरता खूप मेहनत घेतली आणि ती क्रुशल ऑर्डर तुमच्या ताब्यात झाली, ती इट्स अ सक्सेस, इट्स अ वन टाईम सक्सेस. पण ग्रोथ इज अ कंटिन्यू प्रोसेस ऑफ सक्सेस. त्यामुळे ग्रोथला जास्त मतलब आहे, त्याच्यावर तुम्ही भर द्या. ओके, आता इकडे येतो. तुम्हाला सगळ्यांना तत्त्वज्ञान सांगतो नाही का, काहीतरी संतवाणी आहे ना, दुसऱ्या सांगे ब्रह्मज्ञान स्वतः कोरडे पाषाण. तसं मला करू द्यायचं नाही, माझ्याबद्दल पण कोणी बोलू द्यायचं नाही. तर ग्रोथ का नाव ठेवलं? सलग पहिली 4 वर्ष मी सगळे उपक्रम, डिसिजन मेकिंगपासून प्लॅनिंगपासून प्रत्येक गोष्ट मी आणि पत्नी म्हणून वाटलं आणि बाकी सहकारी मला मिळतात. 5व्या वर्षी सगळे उपक्रम आता हे सांभाळतात. आय एम नॉट जोकिंग. मी एक फक्त उदाहरण देतो, 2 उदाहरण. म्हणजे एक जी-मार्टचं मी चालू करून दिलं, मला बघावं लागत नाही. स्मिता केंडे, यशस्वी कुलकर्णी, गौरीताई आणि प्रीतीताई ह्या सगळ्या हँडल करतात पुढचं. मला काहीच बघावं लागत नाही. मी तर आज फोटो टाकला, सदिच्छा भेट म्हणून गेलो होतो. आज सहज गेलो शॉपला की अरे काय चालू आहे. म्हणजे हे ग्रोथच आहे ना ही जीबीएची, की आज त्या संस्थापकाला काहीच बघावं लागत नाही आहे त्या उपक्रमाकडं. दुसरा तर अक्षरशः तुम्ही टाळ्यांचा गजरच झाला पाहिजे. मी मुलाकडे गेलतो US ला. मी नसताना, जे 2-3 ऑगस्टला आपला एक्झिबिशन आहे त्याचा हॉल बुक केला गेला. मी इंडियात नसताना त्याचं फ्लायर तयार केलं गेलं, पब्लिसिटी चालू झाली गेली, सगळं सर्व पब्लिसिटी चालू झालेली आहे. आणि मी जेव्हा परत आलो तेव्हा ऑलमोस्ट 70 to 80% स्टॉल बुक झाले. सुप्रिया देशपांडे, अनुजा कुलकर्णी, काठोदे सर आणि त्यांचे बाकी सगळ्यांनी सहकार्य केलं. म्हणजे असं मला म्हणायचं नाही, पण मी नसताना ही गोष्ट घडू शकते तर मी केवढा समाधानी आहे. मागे वळून बघताना कृतार्थ वाटतंय मला, की मला आता सेकंड लाईन पण आली, जी मी सांगितली होती सेशनमध्ये, की तुम्ही तुमची सेकंड लाईन तयार करा. तुम्ही नसताना इथं तुमचा व्यवसाय चालू राहायला पाहिजे, असं एका सेशनमध्ये पूर्वी सांगितलं होतं मी. मास ग्रोथ करून दाखवली जीबीएची, की मी नसताना मी मिसेस दोघंही नसताना डिसिजन तुमचं तुम्ही घेताय. त्या स्टॉलचं रेंट किती ठेवायचं हेही तुम्हीच कॅल्क्युलेशन करताय. त्याच्यामध्ये मी कुठंच नाही आहे. गेल्या 15 दिवसापासून आम्हाला सांगावं लागतंय की एकही स्टॉल बुकिंग नाही आहे. ते म्हणजे पुढचं कधी आहे तुमचं, तेवढ्याकरता ते FB पेज काढलं. त्यात कळलं पाहिजे लोकांना की पुढचं एक्झिबिशन कधी आहे. ह्याच्याशी माझा कुठलाही प्रकारचा संबंध येत नाही आहे. म्हणजे अंदाज करा, ही ग्रोथ झाली आहे. म्हणून त्या स्मरणिकेचं ग्रोथ विशेषांक केलेलं आहे. तुम्ही प्रत्येकाने लक्षात ठेवा, तुमची सेकंड लाईन तयार करायचा विचार करा. जर तुम्ही सेकंड लाईन तयार केली गेली तर तुमची ग्रोथ आहे. अदरवाईज इट्स अ बिझनेस ओनली. इट्स अ बिझनेस. तुम्ही इथं नसताना बिझनेस चालू राहायला पाहिजे. मी इथं नसताना आपला ग्रोवेल हा बिझनेस नव्हे. सगळ्यांना माहिती आहे, सभासदांना, पैसे कमवणं हा उद्देश कुठलाच नाही आहे, ना पदाचा नाही आहे. तुम्ही इगो फक्त दाखवा पदाचा. आज तुम्हाला मान मिळतोय, फक्त इगो दाखवा, पुढच्या वेळेला तुम्ही नसाल. डाऊन टू अर्थ. माझ्यामध्ये 16 मिनिट झाला माझा, 15 मिनटं केव्हाच संपली माझी. तर सगळ्यांना व्यावसायिक भरभरून शुभेच्छा. आणि शेवटचं वाक्य नेहमीचं माझं, तुम्ही 1 पाऊल पुढे या, मी तुम्हाला 100 पाऊल पुढे घेऊन जातो. धन्यवाद.